आजचा महायुतीचा शपथविधी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक असा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला आहे। खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं सरकार आणि या राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं सरकार आणि बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्वाचं सरकार सर्व लोकांना सोबत घेऊन जाणारं हे सरकार आणि सर्वांना न्याय देणारं हे सरकार 2.5 वर्षाचं आपलं ठरलं। सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद देणारं हे सरकार आणि जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी देण्याचा प्रयत्न करणारं, मी 100% म्हणणार नाही परंतु देण्याचा प्रयत्न करणारं हे सरकार आमचं 2.5 वर्षाचं कार्यकाळ झाला। खरं म्हणजे महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि देशाला वैचारिक दिशा देणारं हा महाराष्ट्र आहे आणि अशा या महाराष्ट्राचं नेतृत्व 2.5 वर्ष करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंदीके साहेबांच्या आशीर्वादाने मिळाली हे मी माझं भाग्य समजतो। आणि खऱ्या अर्थाने गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्यात आणि देशात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे केंद्र सरकारने देखील राज्याला पाठबळ दिलं, भरभरून सहकार्य केलं आणि त्यासाठी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आज ते शपथविधीलाही होते आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेब यांनाही धन्यवाद देतो, त्यांचंही अभिनंदन करतो। तेही पत्रकार आपल्या शपथविधीला होते कारण ते देखील मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, सरकारच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ जो आहे यशस्वी झाला। न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं काम गेल्या 2.5 वर्षात केलं आणि त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही। कारण एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ या समाजातला प्रत्येक घटक जो आहे हा या सरकारच्या पाठीशी निवडणुकीमध्ये राहिला। मी नेहमी सांगायचो आम्ही 2.5 वर्ष जे कामकाज केलं त्या कामाची पोचपावती या ठिकाणी जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि तसंच आज या ठिकाणी झालं। आणि मी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी देखील 2.5 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी, अजितदादांनी दोघांनी सहकार्य केलं आणि दोघांचंही योगदान आमच्या सरकारमध्ये एक टीम म्हणून आम्ही काम केलं। आणि म्हणून आज मी कालही पत्रकार परिषदेत म्हणालो राजभवनला की 2.5 वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं, याचाही आनंद मला आहे आणि समाधानही आहे। कारण शेवटी एक टीम बनून आम्ही काम केलं आणि मला याचंही समाधान आहे की त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या 2.5 वर्षामध्ये तोही कामी आला आणि त्यामुळे मी मनापासून त्यांना आज शुभेच्छा नाही, याच्या अगोदरच मी अगदी मन मोकळेपणाने जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मोदी
मोदीजी आणि अमित शाह साहेब जे निर्णय घेतील त्याला शिवसेना आणि माझा पाठिंबा मी दर्शवला होता आपल्या सगळ्यांच्या समोर। त्यामुळे मला या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगायचं आहे की हे सरकार जे आहे हे यशस्वी सरकार, गतिमान सरकार, वेगवान सरकार, याची कारकीर्द जी आहे ही यशस्वी ठरली आणि खऱ्या अर्थाने एक अद्भुत असं म्हणजे न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं जे बहुमत मिळालं याचं कारण एवढंच आहे की या सरकारने जनतेच्यासाठी केलेलं काम। आणि आम्हाला या ठिकाणी मला सांगायला हेही अभिमान वाटेल की आम्ही 40 आमदार होतो, आता या निवडणुकीमध्ये आम्ही 57 अधिक 3 60 झालो। ही देखील कामाची पोचपावती आहे आणि याचाही अभिमान आणि समाधान मला आहे। खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून आमच्या मते जनतेसाठी जनसेवेचं साधन आहे। सत्ता हे जनसेवेचं साधन आहे। अशा प्रकारचं काम आम्ही केलं, कारण मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार, काय मिळालं, पुढे काय मिळणार ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही काम केलं आणि